जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022चा जो पुढचा टप्पा आहे आणि त्यातल्या त्यात ज्या रिक्त, अपात्र आणि गैरहजर असलेल्या जागा आहेत त्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या, म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे आचारसंहितेमधून संपून या ठिकाणी जे आहे पुढे लवकर सुरू व्हावी, याकरिता पाठपुरावा करण्याकरिता आज आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी जे आहे शेकडोच्या संख्येने अयोग्यताधारक माननीय शिक्षण आयुक्त महोदयांच्या भेटीसाठी गेले होते। त्या भेटीचा वृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जर का नवीन अभियोग्यता म्हणजे तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीमध्ये असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.01। यामध्ये जे आहे IBPSच्या पॅटर्नप्रमाणे संपूर्ण विषयांच्या प्रत्येक घटकाची जे आहे तुमच्यासाठी तयारी करून घेतली जाणार आहे। यामध्ये तुमच्याकरिता डेली लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जे लेक्चर्स आहेत अवेलेबल असणार आहेत। त्यांच्यामध्ये जे आहे तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता केवळ आणि केवळ IBPSमध्ये एक्सपर्ट असलेले शिक्षक यांची पूर्णच्या पूर्ण टीम तुमच्याकरिता डेली उपलब्ध असणार आहे। विशेष म्हणजे टेट 2022 मध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी जे आहे निवड देखील झालेली आहे। आपल्याला यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करायची इच्छा असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे आपण डाउनलोड करू शकता आणि आजच यांच्यासोबत जे आहे टेट 3 परीक्षेकरिता अभ्यासाला सुरुवात करू शकता। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याचा पहिला टप्पा जवळजवळ जे आहे पूर्णत्वास गेलेला आहे। आता त्यामधून जे आहे पहिली जाहिरात संपल्यानंतर त्या जाहिरातीमधले रिक्त राहिलेल्या जागा, जे अपात्र झालेले उमेदवार किंवा गैरहजर राहिलेले उमेदवार यांच्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत पुन्हा एकदा पवित्र पोर्टलला जाहिरातीच्या रूपामध्ये लवकरात लवकर देण्यात याव्या आणि त्यातल्या त्यात ज्या 10% जागा कपात करण्यात आल्या होत्या पहिल्या राऊंडला आणि याच्या व्यतिरिक्त इतर ज्या जागा सध्याच्या घडीला महाराष्ट्रभरामध्ये रिक्त आहेत त्या जागांचा फेज 2 ज्याला आपण म्हणूया तो फेज 2 लवकरात लवकर करण्यात यावा, या मागणीकरिता आजच्या तारखेला शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी जे आहे यूथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने शेकडोच्या संख्येने अभियोग्यताधारक दाखल झाले होते। उद्देश एकच होता की माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांना निवेदन देणे आणि त्यांना रिक्वेस्ट करणे की आता आचारसंहिता जी आहे संपलेली असल्या कारणाने शिक्षक भरती जी उर्वरित राहिलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी। याकरिता जे आहे सूरज मांढरे सर जे की आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्त महाराष्ट्राचे, यांना एक निवेदन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं ऑलरेडी जे आहे सेम निवेदन यापूर्वी देखील देण्यात आलेलं होतं, परंतु आदर्श आचारसंहितेच्या पूर्वी त्यांना जे आहे पुनश्च एकदा त्याच पद्धतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याला फक्त स्मरणपत्र असं आपण नाव दिलेलं आहे की जेणेकरून आयुक्त महोदयांना पुन्हा एकदा जे आहे आपण ज्या मागण्या करतो आहोत त्या मागण्यांचं स्मरण व्हावं याकरिता हे स्मरणपत्र देण्यात आलेलं आहे। तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे हे स्मरणपत्र आहे आणि या स्मरणपत्राचा जो विषय आहे तो आपल्या सर्वांचा जीवाभावाचा विषय आहे। तो आहे पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची उर्वरित कारवाई आश्वासनाप्रमाणे युद्ध पातळीवर करून येत्या 10 दिवसांमध्ये जाहिराती देण्याबाबत ही एक चांगली आणि सध्याच्या घडीला जे आहे योग्य असलेली मागणी या संघटनेच्या वतीने केली गेलेली आहे। आपलं देखील यांना समर्थन आहे। यामध्ये डिटेल्समध्ये जर का आपण पाहायचा प्रयत्न केला निवेदनामध्ये किंवा स्मरणपत्रामध्ये तर त्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीच्या बाबतीमध्ये यापूर्वी जे आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी मागील महिन्यामध्ये जे आहे 5 ऑक्टोबर 2024 पासून आमरण उपोषण आंदोलन या ठिकाणी शिक्षण आयुक्त मध्यवर्ती इमारत पुणे या ठिकाणी संविधानिक मार्गाने केलं होतं। त्यांना 9 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेना या पक्षाने राज्य प्रवक्ते आदरणीय संजीवजी भोर साहेब यांची जी आहे यशस्वी मध्यस्थी केली होती आणि अधिकारी वर्गांशी चर्चा केल्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2 म्हणजे 2022ची जी परीक्षा आहे त्यावर पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची जाहिरात प्रक्रिया शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या दिनांक 10 सप्टेंबर 2024च्या मार्गदर्शक पत्रानुसार
तसेच शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या 13 सप्टेंबर 2024च्या तात्काळ करायच्या कारवाईच्या आदेशित केलेल्या पत्रानुसार चालू असून राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये देखील माननीय निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शिक्षक पदभरतीची पुढील प्रक्रिया चालू ठेवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते। या लेखी आश्वासनानंतर आम्ही माननीय संजीव भोर साहेब तसेच शिक्षण आयुक्त कार्यालयामधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आवाहनास व विनंतीस मान देऊन आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलं होतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये। कारण त्या आंदोलनाला या ठिकाणी जे आहे माननीय आयुक्त महोदयांनी जर का आश्वासन दिलं तर आंदोलन पुढे रेटण्यामध्ये अर्थ नव्हता। कारण एवढा वरिष्ठ व्यक्ती जेव्हा आपल्याला या ठिकाणी जे आहे लेखी स्वरूपामध्ये उत्तर देतो त्यावेळेस आपल्याला त्यांची जी मागणी आहे त्यांच्या विनंतीला जे आहे मान देणं आवश्यक होतं। त्यामुळे आता त्या गोष्टीला जवळजवळ जे आहे 1.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे। तसेच विधानसभेची निवडणूक देखील आता पार पडलेली आहे। शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची कारवाई करण्यास सद्यस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे। आपल्या स्तरावरून सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून आपण पुढील 10 दिवसांमध्ये शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलवर द्याल अशी आपणाकडून आशा व्यक्त करतो। आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामधील हजारो पात्रताधारक उच्च शिक्षित बेरोजगार शिक्षक तरुण तरुणींना त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या मिळतील, त्यांच्या प्रतीक्षेला न्याय मिळेल आणि गुणवत्ताधारक शिक्षकांअभावी वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील, ज्याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता सुधारली जाऊन विद्यार्थ्यांचे हित देखील जोपासले जाईल अशी अपेक्षा आहे। अशा प्रकारचं हे जे निवेदन आहे किंवा स्मरणपत्र आहे तुषार देशमुख यांची जी संघटना आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं यांची जी मागणी आहे ती अगदी योग्य आहे। कारण खऱ्या अर्थानं जर आपण बघायचा प्रयत्न केला तर मागच्या कित्येक महिन्यांपासून आपल्या अभियोग्यताधारकांनी जे आहे संयम ठेवलेला आहे आणि या संयमाला कुठेतरी जे आहे चांगली गोष्ट घडली पाहिजे। त्यांचं संयमाची जी काही परिसीमा आहे ती गोड बातमीनेच व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय शिक्षण आयुक्त यांची देखील बदली काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। कारण सध्याच्या घडीला जे आहे त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे शिक्षण आयुक्ताचा, त्याच्यामुळे ते कधीही या पदावरून जे आहे आपल्या स्वतःच्या पदावरती जाऊ शकतात। त्यापूर्वी त्यांच्याच कार्यकाळामध्ये लवकरात लवकर पुढचे जे काही टप्पे आहेत ते पार पाडले जावे अशी आम्हा सर्वांची देखील इच्छा आहे आणि माननीय शिक्षण आयुक्तांची देखील इच्छा आहे की माझ्या कार्यकाळामध्ये या भरतीला सुरुवात झालेली आहे तर कदाचित शेवट देखील जे आहे त्यांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं त्या व्यक्तींना निश्चितपणाने आवडणार आहे। म्हणून ज्या गोष्टी आचारसंहितेच्या पूर्वी घडल्या होत्या म्हणजे शिक्षण आयुक्तांनी ज्या पद्धतीने आदेश दिले होते महाराष्ट्रभरामधल्या सर्वच्या सर्व आस्थापनांना, त्या आदेशाच्या संदर्भामध्ये आता अहवाल घेण्यासाठी निश्चितपणाने आदरणीय आपले सूरज मांढरे सर आणि त्यांची जी पवित्र पोर्टलवर काम करणारी टीम आहे ती लवकरात लवकर आढावा घेतील आणि जाहिरात जी आहे ज्या पद्धतीने या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला 10 दिवसांमध्ये जाहिरात द्यावी त्यावर निश्चितपणाने कारवाई होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। कारण बऱ्याच अभियोग्यताधारकांचं जे वय आहे ते देखील या ठिकाणी जे आहे उलटून जाताना आपल्याला दिसत आहे। त्या उमेदवारांचं देखील भविष्यामध्ये काय होईल म्हणजे जाहिरात जर नवीन येत असेल तर मग त्या नवीन जाहिरातीसाठी नवीन वय किंवा जुनं वय नेमकं कोणतं वय कन्सिडर केलं जाणार आहे त्या बाबतीमध्ये देखील बरेच अभियोग्यताधारक या ठिकाणी संभ्रम अवस्थेमध्ये आहेत। सध्या आपण आशा व्यक्त करूया की कोणाचंही नुकसान जे आहे या ठिकाणी होणार नाही। जरी कुणाचं एज बार झालेलं असेल तरी देखील त्यांना पुन्हा एकदा जे आहे किमान परीक्षा याच परीक्षेवरती संपूर्ण टप्पे होत असल्या कारणाने किमान परीक्षेच्या वेळेचं त्यांचं वय कन्सिडर व्हावं अशी आम्हा सर्वांची निश्चितपणाने अपेक्षा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व माध्यमाच्या जास्तीत जास्त जागा याव्यात हा देखील सर्वांचा उद्देश आहे, हेतू आहे। कारण वारंवार या जागांसाठी जे आहे आपण मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर ठिकाणी जे आहे आंदोलन ऑलरेडी केलेलं आहे। त्या आंदोलनाचं फलित म्हणून आपल्या सर्वांना जास्तीत जास्त जागा, मग ते मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, इंग्लिश माध्यम असेल किंवा इतर माध्यम असेल, सर्व माध्यमाला जास्तीत जास्त जागा याव्या हाच सर्वांचा एक शुद्ध हेतू आहे।